जय हिंद मित्रांनो, अजय कुमार कॉप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जीकेचे 15 क्वेश्चन. आपण मागील व्हिडिओमध्ये काय पाहिलं, गणितचे 10 क्वेश्चन. आज पाहणार आहोत जीकेचे 15 क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आहेत. कोण आहेत मित्रांनो? एस जयशंकर. तसेच आता पहिला पर्याय बोला अजित डोवाल. अजित डोवाल कोण आहेत? अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. कोण आहेत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून याची निवड आहे. तसेच जेपी नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत मित्रांनो? अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्ष. आता पुढील प्रश्न काय? बमला खिंड कोणत्या राज्यात आहे? बमला खिंड कुठल्या राज्यात आहे? तर मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. आता बाकीच्या ठिकाणी सुद्धा खिंडी आहेत. ते कुठले आहेत बघा. आता लडाख या केंद्रशासित प्रदेश म्हणजे कुठले? झोजिला. कुठली मित्रांनो? झोजिला खिंड आहे. त्यानंतर तसेच हिमाचल प्रदेश मध्ये सिपकिला खिंडी आहे. प्रश्न येऊन गेलेला आहे. कुठला प्रश्न? कुठली खिंड आहे? सिपकिला ही खिंड आहे. तसेच उत्तराखंड हा तर लय वेळा आलाय. लिपुलेख कुठली खिंड आहे? लिपुलेख ही खिंड आहे मित्रांनो. खिंडीवर 100% ह्या वर्षी प्रश्न पडणार आहे. तुम्ही पाठच करून घ्या खिंडी सर्व. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोह खनिज या धातूचे साठे कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहेत? प्रश्न काय मित्रांनो? सर्वात जास्त खिंडी लोह खनिज धातूचे साठे ओडिसा या राज्यामध्ये आहेत. ओडिसा या राज्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघा. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे. चला महात्मा फुले यांनी काय केले? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. कशाची स्थापना केली? सत्यशोधक समाज. ह्याच्यावर पण प्रश्न पडतोय. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाज. त्यानंतर न्यायमूर्ती महादेव रानडे यांनी पुणा सार्वजनिक सभेची स्थापना केली. कोणाची स्थापना केली? पुणा सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. हा स्थापना सुद्धा तुमच्या पाठ 100% आवश्यकच आहे. क्वेश्चन पडतो. चला नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कुठला आहे? नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता हे आहेत. हा प्रश्न मित्रांनो 100% रिपीटेशन होऊ शकतो. लक्षात घ्या. हे 10च्या 10 15च्या 15 क्वेश्चन आणि क्वेश्चन आहेत मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघा. संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? संघ राज्य समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा पंडित जवाहरलाल नेहरू हे संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. बघा त्यानंतर पहिला ऑप्शन काय बघा. सरदार वल्लभभाई पटेल हे अल्पसंख्याक तसेच मानवी हक्क समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? अल्पसंख्याक आणि मानवी हक्क समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. तसेच राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष होते. कोण होते? राजेंद्र प्रसाद. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. तसेच के एम मुन्शी भाषिक प्रांतीय समितीचे अध्यक्ष होते. हे मित्रांनो 100% क्वेश्चन येऊ शकतो आणि तुम्ही लिहून घेता. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? हा प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे. हा
प्रश्नाचं उत्तर आहे सुकुमार सेन. सुकुमार सेन ह्या पुस्तकाचे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते. आता सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? सध्याचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सध्याचे निवडणूक आयुक्त आहेत. भारताचे निवडणूक आहेत. कुठले आहेत बाबांनो? भारताचे निवडणूक आयुक्त आहेत बाबांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघा. चला, संसद राज्यातील विधान परिषद टिंबटिंबाच्या शिफारशीवर रद्द करू शकते. हा प्रश्न जरा गोंधळून टाकणारा आहे. याचं उत्तर आहे राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मग ह्याच्यावरून बाबांनो, भारतामध्ये किती राज्यामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत? भारतामध्ये 6 राज्यामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. आता कुठल्या कुठल्या विधान परिषदा अस्तित्वात आहेत? 6. पहिली घेऊ आपण महाराष्ट्र. आपलं महाराष्ट्र नंतर उत्तर प्रदेश झाल्यानंतर मित्रांनो आहे बिहारच्या आता इलेक्शन झाले. इंडिया आघाडीला बहुमत मिळालेले आहे. बिहार झाल्यानंतर कर्नाटक, त्यानंतर आंध्र प्रदेश झाल्यानंतर ओडिशा या राज्यामध्ये मित्रांनो, या राज्यामध्ये विधान परिषदा अस्तित्वात आहेत. या 6 राज्यामध्ये. हा महत्वाचा आहे, पेपरला रिपीटेशन होऊ शकतं. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही किंवा आहे, असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. चला नेक्स्ट क्वेश्चन काय मित्रांनो, बलवंतराव मेहता समिती केव्हा स्थापन झाली? बलवंतराव मेहता समिती 1957 ला स्थापन झाली. अंमलात 1958 ला आलेली आहे. स्थापना कधी झाली? 1957 ला. अंमलात आलेली आहे 1958 ला. तर ह्याचं उत्तर आहे 1997. तुम्हाला अंमलात विचारलेली नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तलाठी या पदाचे कोणत्या नावाने ओळखले जाते? आता नवीन नाव दिले तलाठ्याला. आता हा प्रश्न सुद्धा पुराणो परीक्षेला येऊ शकतो. आता कोणता आहे? ग्राम महसूल अधिकारी म्हणून तलाठ्याला ओळखलं जाणार आहे. हा प्रश्न आहे, लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? जिल्हा परिषद पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात? हा प्रश्न जरा मित्रांनो गोंधळून टाकणारा आहे. बघा, जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. कोण असतात मित्रांनो? मुख्य कार्यकारी अधिकारी. बऱ्यापैकी पोरांना कन्फ्युजन होतं आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी लिहितात. उपमुख्य अधिकारी असतात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. कोणला? स्थायी जिल्हा परिषद स्थायी समितीचे सचिव असतात. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे, जिल्हा परिषद लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात. कोण असतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात मुख्य कार्यकारी अधिकारी. आता मुख्य अधिकारी कोण असते सांगा बरं? मुख्य अधिकारी हे नगरपालिका किंवा नगर परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, हे कोणाला? नगरपालिका ऑब्लिक नगर परिषद. चला आता बघा, हा क्वेश्चन कुठला? विस्तार अधिकारी. चौथा ऑप्शन काय? विस्तार अधिकारी. विस्तार अधिकारी हे कोणाचे सचिव असतात? विस्तार अधिकारी हे सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव असतात. कोणाचा? पदसिद्ध सचिव. कशाचे असतात? विस्तार अधिकारी सरपंच समिती सरपंच समिती ही पंचायत समितीचे कार्याशी संबंधित आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाणबुडीचा शोध कोणी लावला? पाणबुडीचा शोध लावलेला आहे जॉन हॉलंड यांनी लावलेला आहे. तसे आता बाकीचं हेम्फ्री डेव्ही यांनी कशाचा शोध लावला आहे? सेफ्टी लॅम्प लावला. सेफ्टी
लॅम्पचा शोध कोणी लावलाय? सेफ्टी लॅम्पचा शोध लावलेला आहे हेम्फ्रे डेव्ही. आता बघा ह्यांनी कोणी लावलाय? गॅरी स्टार्क वेदर. हा रिपिटेशन होऊ शकतो. गॅरी स्टार्क यांनी लावलेला आहे लेझर किंवा लेझर प्रिंटर याचा शोध लावलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? जम्मू काश्मीर व लडाख केंद्रशासित प्रदेश केव्हा अंमलात आले? जम्मू काश्मीर व लडाख हे केंद्रशासित प्रदेश, प्रश्न पूर्ण वाचायचा, अंमलात केव्हा आलेले आहेत? आता अंमलात केव्हा आले? 31 ऑक्टोबर 2019 ला अंमलात आले. आणि अधिकृत घोषणा केव्हा झाली मित्रांनो? अधिकृत घोषणा 5 ऑगस्ट मंत्रिमंडळात पास झालेली आहे. कधी? केंद्रीय मंत्रिमंडळात 5 ऑगस्ट 2019 रोजी पास झालेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आता म्हणणार पोरांनो ही स्थळ घाट कसं पाठ होत नाही मित्रांनो. घाट आपण घाटाची सिरीज आता घाट सुद्धा तुमच्याकडून पाठ करून घेऊ. पहिला घाट आहे बघा स्थळ घाट. ही बघा ही स्थळ घाट आहे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बाउंड्रीवर आहे. नाशिक बाउंड्रीवर आहे हा स्थळ घाट. आता कुंभारली घाट हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठला आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. रत्नागिरी. आणि आंबा घाट हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कुठल्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात जोडणारा कुठला घाट आहे? आंबा घाट आहे. त्यानंतर आंबोली सिंधुदुर्ग. कुठला? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन झालं. तर जय हिंद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जय हिंद.